36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महापदा संघटनेचा महापदा संघटनेचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. महाराष्ट्र राज्य खते बियाणे आणि कीटकनाशके असोसिएशनच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला राज्यभरातील सुमारे 85,000 कृषी केंद्र चालकांनी प्रतिसाद दिलाय. रावेर तालुक्यातही या बंदला 100% प्रतिसाद मिळालाय. 27 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील आठवडे बाजार परिसर जो नेहमी गजबजलेला असतो आज पूर्णपणे ओस पडलेला आहे. तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व कृषी केंद्र चालकांनी आपली दुकाने बंद ठेवत या बेमुदत संपामध्ये सहभाग नोंदवलाय. या संदर्भात तालुका स्तरावर कृषी निर्विष्ठाक संघटनेच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली आहे. तालुका असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं हा संप पुकारण्यात आलेला आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांच्या व्यवसायातील विविध अडचणींबाबत कृषी मंत्री, सचिव, आयुक्त तसेच कृषी संचालक, निर्विष्ठ आणि गुणवत्ता नियंत्रण यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका संघटनांच्या सर्वानुमते बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनाकडून ठोस आणि लेखी आदेश मिळेपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचं संघटनेने स्पष्ट केलं आहे. आज या ठिकाणी आपण बघतोय की राज्यभरातील जवळजवळ 85,000 कृषी केंद्र चालक या ठिकाणी बेमुदत संपावर गेलेले आहे. आज सोमवार म्हणजे दिनांक 27 एप्रिल 2024 पासून त्यांच्या ज्या सातत्याच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भात त्यांनी बेमुदत संप या ठिकाणी पुकारलेला आहे. या ठिकाणी रावेर तालुक्यातून आपण बघतोय की त्या बाजारपेठेमध्ये अतिशय वर्दळ राहतीचे सुसुकाट झालेला आहे. आणि अशातच आपल्यासोबत या ठिकाणी रावेर तालुक्याचे फर्टिलायझर, सीड, पेस्टिसाईड महाराष्ट्र असोसिएशनचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल पाटीलजी गुरुजी आपल्यासोबत आहे. आपण जाणून घेऊ कशा संदर्भात हा संप आहे आणि आपल्या काय मागण्या. मागच्या 4 ते 5 वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे आमच्या महापदा संघटनेच्या माध्यमातून काही आमच्या मागण्या ज्या आहेत ते वारंवार मागण्या आहेत. परंतु शासनाच्या वतीनं त्यांना कोणत्याही प्रकारचं ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आमचा हा बेमुदत बंद आहे. त्या मागण्यांमध्ये जर खरं म्हटलं तर आम्हाला जे रासायनिक खतं आहे ती आम्हाला पहिल्यांदा तर रासायनिक खतं सर्व पोहोच मिळाली, ती आम्हाला पोहोच मिळत नाही, आम्हाला भाडे लागून येत आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जी रासायनिक खतं आम्हाला लिंकिंग घ्यावे लागतात त्या खतांसोबत इतर खतंसुद्धा आम्हाला लिंकिंग घ्यावे लागतात आणि पर्यायी ते आमचंही नुकसान आहे, शेतकऱ्यांचंही नुकसान आहे. त्यानंतर जो आपण बियाणे प्रमाणित बियाण्यांसाठी जे साथी पोर्टल हे ॲपच्या माध्यमातून आम्हाला बियाणे विकायचं आहे तर आमची अशी मागणी असेल की हे उत्पादक आणि जे होलसेलर आहेत त्यांच्या स्तरावरती याचा वापर करण्यात यावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की पेस्टिसाईडचे शासन दरबारी आमच्या रासायनिक खतांचा आणि पेस्टिसाईडचा जो सॅम्पलिंगचा जो पैसा शासनाकडे आहे तो आम्हाला मिळावा. त्यानंतर पेस्टिसाईड आणि इतर जे बी असेल, फर्टिलायझर असेल, बियाणं असेल, याचं आम्ही सीलबंद घेतो आणि सीलबंद आम्ही विकतो. त्यामुळे त्याच्यात जर काही फेल झालं तर ते गुन्हे आमच्यावरती दाखल होतात. तर आम्हाला तिथे साक्षीदार करावं आणि गुन्हे हे कंपन्यांवरती दाखल करण्यात यावे. त्यानंतर आमच्याकडे जे काही पेस्टिसाईड एक्सपायर होतं हे कंपन्यांना घेणं बंधनकारक करण्यात यावं. अशा बऱ्याच मागण्या आमच्या आहेत. त्या मागणीप्रमाणे आम्ही हा बेमुदत बंद केलेला आहे. तर तसेच शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये आपण बघतो मुख्यतः शेती व्यवसाय कृषी केंद्र चालक यांचा एक मोठा दुवा आहे आणि हे राज्यभर जो संप आहे याच्यामध्ये प्रतिसाद कसा आहे. आपण पाहिलं तर आपल्या जो देश आहे हा खेड्यांमध्ये आहे, विखुरलेला आहे आणि शेती हे आपले शेतीप्रधान देश आहे. आपल्या शेतकऱ्यांना रोजच्या या कृषी निकषा लागत असतात. आता आपण पाहतो आहोत की सर्व शेतकरी हायटेक शेती करत आहेत आणि ते जे बल्क फर्टिलायझर आहे तर ते 12ही महिने बल्क फर्टिलायझर नाही वापरत. ते आपल्या प्रत्येक दररोज किंवा हप्त्यातून एक दिवस ते ड्रीपमधनं हे फर्टिलायझर देतात. त्यामुळे त्यांना दररोज ती खतं खरेदी करावी लागतात आणि आपण या बाबतीमध्ये जर विशेष लक्ष दिलं तर आता याचा परिणाम मार्केटवरती हळूहळू होणार आहे. जर आपल्या मागण्या या संपामध्ये बेमुदत संप या ठिकाणी पुकारलेला आहे. आज हा संपाचा पहिला दिवस आहे. आपल्या मागण्या जर लवकर मान्य नाही झाल्या तर काय कठोर भूमिका असोसिएशन असणार आहे आणि काय पुढचं पाऊल असणार आहे. यापुढे आमचं जो फर्टिलायझरचे जे पॉस मशीन आहे तर आमच्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या तर हे पॉस मशीन आम्ही शासन दरबारी जमा करणार आहोत.
आपण बघतोय कृषी केंद्र चालकांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांसह शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्या मागण्या मान्य झालेल्या नाही. येत्या काळामध्ये आता राज्यामध्ये बघतो 45,000 कृषी चालक संपावर आहे. येत्या काळामध्ये हे भूमिका अजून यांची कठोर असून लवकरच शासनाने याकडे लक्ष वेधलं नाही तर त्यांनी या ठिकाणी जे खरेदी विक्री करण्याचे पॉस मशीन आहे ते या ठिकाणी जमा करणार असल्याची त्यांनी सुचवलेली आहे. G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सचिन चौधरी, रावेर.